एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहे. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहे. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. आपण मागच्या वेळेस एका नावावर विषयी आपण अध्ययन केलं होतं किंवा मनन केलं होतं. त्याच प्रकारे आजही आपण एका त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अद्भुत अशा नावाबद्दल, त्याच्या अद्भुत अशा गुणधर्माबद्दल किंवा कॅरेक्टर बद्दल आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी मी विनंती करतो, माझ्याबरोबर काढा इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन. इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन. तिथे लेखक असं लिहित आहे, तिथे असं लिहिलं आहे, आपण आपला विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. प्रियानो, हे जे वचन आम्ही वाचतो, हे वचनाबद्दल आम्ही बऱ्याच गोष्टी अशा शिकल्या असू, बऱ्याच गोष्टीविषयी आपण मनन केलं असणार, बऱ्याच गोष्टी आम्ही ऐकल्या असतील किंवा आम्ही स्वतःच्या मननामध्ये बरेच विषय आम्ही हाताळले असतील. पण आजच्या मननासाठी जसा हा लेखक लिहितो, आपण आपला विश्वासाचा उत्पादक. हा विश्वासाचा उत्पादक कोण आहे? तर तिथे लिहिला आहे प्रभू येशू ख्रिस्त, जो आमचा विश्वासाचा कोण आहे? उत्पादक आहे. विश्वासाचा उत्पादक म्हणजे काय? तर विश्वासाचा उत्पादक म्हणजे विश्वासाचा कर्ता, ज्याच्याद्वारे काय आहे? आम्हाला विश्वास आहे, ज्याच्या ठाई आम्हाला विश्वास आहे. त्याच विश्वासाच्या कर्त्याबद्दल काही गोष्टी पाहूया. जर आम्ही ह्या वचनाकडे किंवा ह्या वचनाची पार्श्वभूमी पाहिली किंवा इब्रिकरास पत्र याचा महत्वाचा विषय पाहिला, तर आम्ही पाहतो इब्रिकरास पत्र त्या काळातल्या जी विश्वासणारे होते, जी विश्वासणारे मंडळी होती, त्या विश्वासणारे त्यांचा त्या काळी रोमी सरकारांकडून किंवा रोमी शासनाकडून खूप असा छळ केला जात होता. त्यांना खूप अशा त्रासातून जावं लागत होतं. त्यांना ह्या विश्वासात आल्यामुळे प्रत्येक अशा कठीण वातावरणातून, कठीण अशा प्रसंगातून, त्रासातून, छळातून त्यांना जावं लागत होतं. आणि त्या कारणामुळे अनेकदा असं झालं की तिथले जे विश्वासणारे होते, जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याचे अनुयायी, त्याच्या मार्गावर चाललेले लोक होते, या छळापोटी किंवा ह्या त्रासापोटी ते काय होत चालले होते? ते मागे फिरू लागले होते. ते देवापासून लांब चालले होते. ज्या विश्वासात त्यांना चालायचं होतं, ज्या मार्गावर त्यांना चालायचं होतं, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनामध्ये वाढायचं होतं, त्याच्यापासून ते काय होऊ लागले? या त्रासामुळे, या छळामुळे मागे चालू लागले किंवा मागे होऊ लागले. आणि अशा विश्वासणाऱ्यांना, अशा देवाच्या लोकांना, अशा मंडळीच्या लोकांना पुन्हा एकत्रित आणण्यासाठी किंवा त्यांना पुन्हा विश्वासात स्थिर करण्यासाठी किंवा त्यांना पुन्हा विश्वासात वाढवण्यासाठी एक उत्तेजन म्हणून किंवा एक प्रेरणा म्हणून हा इब्रिकरास पत्र हा लेखक लिहित आहे. जर आम्ही या इब्रिकरास पत्राच्या ह्या 12व्या अध्यायाच्या पहिल्या अध्यायाकडे गेलो, म्हणजे 11व्या अध्यायाकडे गेलो आणि 11वा अध्याय आम्ही बारकाईने वाचला किंवा त्या 11 अध्यायाचं मनन केलं, तर आम्हाला तिथे 18 अशा महापुरुषांविषयी किंवा प्रभूच्या विश्वासाच्या जनकाविषयी वाचायला आम्हाला तिथे मिळतं. 18 असे प्रभूने त्यांचे नाव लिहिलेले आहेत. असे ते विश्वासाचे कोण आहेत? विश्वासामध्ये चालणारे ते लोक आहेत आणि त्या लोकांचं तो काय करत आहे?
उदाहरण मांडत आहे. तो त्या 18 लोकांच्या जीवनातून तो बऱ्याच गोष्टी त्यातल्या लोकांना तो काय करत आहे सांगत आहे. तो म्हणत आहे, जसं जर आम्ही पाहिलं, तो म्हणतो त्या हवेलाकडे पहा, त्याने विश्वासाने कसं केलं आहे, कायनापेक्षा उत्तम असं यज्ञ केला आहे. त्या अनोखाकडे पहा, त्याने काय केलं आहे, विश्वासाने 365 वर्ष तो देवाबरोबर चाललेला आम्हाला पाहायला मिळतो. एवढंच नव्हे, पुढे आम्ही गेलो तर त्या अब्रामाकडे पहा, जो अब्राम ज्याला देवाने एक देश दिला होता, ज्या देशाविषयी त्याला माहित नव्हतं, अशा देशाकडे तो विश्वासाने सर्व काही मागे सोडून त्या वतनाच्या देशाकडे तो निघालेला आम्ही पाहतो. इतकंच नाही तर पुढे आम्ही पाहिलं, त्याच अब्रामाने आपला एकुलता एक पुत्र विश्वासाने तो मोर्या डोंगरावर घेऊन जाताना आम्ही पाहतो. कशासाठी? दहरपणासाठी. तेवढंच नव्हे, जर पुढे आम्ही आणखीन आलो तर आम्ही पाहतो की सारा त्या मोशेकडे पाहतो. मोशे विश्वासाने त्याने त्या लोकांना तांबड्या समुद्रामधून तो चालत घेऊन गेला. आणखीन पुढे गेलो तर आम्ही योसेफाच्या पुस्तकात पाहतो, तिथे पाहतो तर यहरियो शहराच्या ज्या शहरपणा होत्या किंवा त्या भिंती होत्या, त्यांनी 7 दिवस विश्वासाने त्या भोवती फिरून तो पूर्ण शहरपणा किंवा पूर्ण त्या भिंती आम्ही पाहतो विश्वासाने तोडलेला आम्ही पाहतो. आणि अशा बऱ्याच अशा 18 राहिलेल्या सगळ्या विश्वासणाऱ्यांचं तो काय करत आहे, उदाहरण देऊन त्यांना पटवून सांगत आहे. जर आम्ही 11वा अध्याय त्याच्या 33वं वचन जर पाहिलं किंवा वाचलं, तिथं लेखक असं म्हणतो की त्यांनी विश्वासाच्या द्वारे, म्हणजे त्या 18 वीरांनी विश्वासाच्या द्वारे राज्य जिंकली, नीतिमत्व आचारले, अभिवचने मिळाली, सिंहाचे तोंड बंद केले, अग्नीची शक्ती नाहीशी केली, ते तलवाराच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैना पळवली. आणि बऱ्याच गोष्टी तिथे लिहिलेल्या आहेत. हे कशामुळे झालेलं आहे? या गोष्टी जे आता आम्ही वाचले त्या कशामुळे झालेल्या आहेत? आम्ही पाहतो तो लेखक म्हणत आहे विश्वासाने. आणि जेव्हा तो ह्या 18 पुरुषांबद्दल सांगत असताना सांगून झाल्यानंतर तो आता 12व्या अध्यायात येतो. आणि 12व्या अध्यायाचं जर आम्ही हेडिंग पाहिलं किंवा 12वा अध्याय जेव्हा तो येतो तेव्हा तो म्हणतो विश्वासाचा प्रमुख उदाहरण म्हणजेच आमचा प्रभू येशू ख्रिस्त. तो कोण आहे? विश्वासाचा प्रमुख उदाहरण. म्हणजे जे 18 पुरुष होते, जे विश्वासात चालणारे होते, त्या 18 पुरुषांचा प्रमुख, त्या 18 पुरुषांचा देव असा आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचं तो काय करत आहे? तो उदाहरण देत आहे. तो म्हणतो त्या 18 पुरुषांना विश्वासात चालवणारा, त्या 18 पुरुषांना विश्वासात स्थिर ठेवणारा, त्या 18 पुरुषांना विश्वासातून त्यांच्याबरोबर नेहमी असणारा असा आमचा प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आता काय करत आहे? लेखक सांगत आहे. तो काय सांगत आहे? तो काय म्हणत आहे? दुसऱ्या वचनात म्हणतो, आपण आपला विश्वासाचा उत्पादक. ते लोक विश्वासाने चालले, पण त्या विश्वास देणारा, जो विश्वासाचा उत्पादक आहे, जो विश्वासाचा स्रोत आहे, तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याविषयी तो असं म्हणत आहे. तो म्हणतो आमचा विश्वासाचा कोण? उत्पादक. विश्वासाचा उत्पादक म्हणजेच विश्वासाचा करता, ज्याच्या ठाई विश्वास आहे, ज्याच्याद्वारे विश्वास आहे. मग पुढे तो असं म्हणत आहे, असं म्हणतो आपण आपला विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू. पूर्ण करणारा येशू म्हणजे काय? पूर्ण करणारा म्हणजे काय? त्यांनी पूर्ण केलं. जर आम्ही या गोष्टीचा विचार केला तर आम्हाला पाहायला मिळतं, जेव्हा स्वर्गामध्ये जो त्या पिताच्या मनामध्ये असलेला जो तारणाचा मार्ग होता किंवा जो उद्धाराचा मार्ग होता, जो त्याने त्याच्या लोकांसाठी, लोकांना पुन्हा आपल्या जवळ आणण्यासाठी जो मार्ग त्याने प्रस्थापित केला होता, तो मार्ग, जो उद्धाराचा मार्ग त्याने काय केला? त्या पुत्रासमोर काय केला? प्रस्तुत केला. तो मार्ग म्हणजेच उद्धाराचा मार्ग किंवा तारणाचा मार्ग आम्ही जर पाहिला, तो त्या स्वर्गापासून त्या बेथलेम गावापर्यंत, त्या बेथलेम गावापासून त्या गेत्समेच्या बागेपर्यंत, त्या गेत्समेच्या बागेपासून त्या काल्वरीच्या क्रुसापर्यंत, त्या काल्वरीच्या क्रुसापासून त्या कबरेपर्यंत, आणि त्या कबरेतून पुन्हा उठून त्या स्वर्गापर्यंतचा जो मार्ग होता प्रियांनो, तो मार्ग त्या पित्याने त्या पुत्रापुढे काय केला? प्रस्तुत केला.
आणि आम्ही पाहतो आमचा प्रभू, जो राजांचा राजा, जो प्रभूंचा प्रभू, जो आमचा देव, त्याने काय केलं? त्याने तो मार्ग काय केला? आनंदाने स्वीकारला. तो मागे हटला नाही, त्या मार्गापासून तो दूर सरला नाही. त्याने तो मार्ग, जो उद्धाराचा मार्ग होता, त्याने आनंदाने स्वीकारला. प्रियानं तो मार्ग, जसा मी आता बोललो, बेथलेम गावापासून त्या कबरेपर्यंतचा मार्ग, ज्या वेने मी बोललो, त्या वेने एवढा सिंपल असा नव्हता. तो आपण सहज बोलून जातो, तर बोलण्यासारखा तो सिंपल किंवा साधारण मार्ग नव्हता. प्रियानं तो उद्धाराचा मार्ग सर्वात भयंकर असा मार्ग होता. ह्या भूतलावरल्या कोणत्याही मानव जातीला सहन होणार नाही किंवा तो त्या त्रासातून जाणार नाही असा भयंकर, कठीणाईने भरलेला किंवा लज्जेने भरलेला असा तो मार्ग होता. ज्या मार्गावर निंदा होती, ज्या मार्गावर दुःख होतं, ज्या मार्गावर फटके होते, ज्या मार्गावर अपमान होता, ज्या मार्गामध्ये आम्ही पाहतो आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची दाढी खेचण्यात आली, त्या मार्गावर त्याला फटके मारण्यात आले. एवढंच नव्हे, त्याच्या डोक्यामध्ये काटाचा मुकुट घालण्यात आला, त्याच्या हातामध्ये खिळे ठोकण्यात आले, पायामध्ये खिळे ठोकण्यात आले. हा कठीणाईने भरलेला किंवा हा दुःखाने भरलेला मार्ग आमच्या प्रभूने कसा घेतला? आनंदाने घेतला. आणि तो पुढे म्हणतो, तो आनंदाने घेतलाच एवढे नाही, तर त्याने तो आनंदाने स्वीकारला. आणि तो मार्ग त्या 2000 वर्षापूर्वी त्याने काय केला? त्याने पूर्ण विश्वासाने पूर्ण केला. जो मार्ग पित्याने विश्वासाने त्याच्या हातात दिला होता, त्या पुत्राने तोच मार्ग कसा केला? विश्वासाने पूर्ण केला. म्हणून तो म्हणतो, तो आमचा विश्वासाचा कोण आहे? उत्पादक आहे. आणि जो कोणी ज्या मार्गावर विश्वास ठेवतो, त्याला विश्वासाद्वारे काय मिळतं? तो उद्धाराचा मार्ग जो प्रभूने दिलाय, तारणाचा मार्ग जो पित्याने दिलाय, तो आम्हाला प्राप्त होतो. आणि पुढे असं म्हटलं आहे, प्रियानो, पुढे असं म्हटलं आहे, जो आनंद त्याच्या पुढे होता, त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. प्रियानो, असं लिहिलंय, जो आनंद त्याच्या पुढे होता. प्रियानो, कोणता आनंद होता? कोणता असा आनंद होता ज्याच्यासाठी त्याने लज्जा तुच्छ मानली? कोणता आनंद असा होता की त्याने ते वधस्तंभ सहन केलं? तर त्याचं कारण, प्रियानो, आज इथे बसलेले प्रत्येक जण आहे, मी आहे, तुम्ही आहे, हे झूम मीटिंगद्वारे जोडलेले प्रत्येक जण, एवढंच नव्हे, ह्या जगामध्ये त्या पुत्रावर विश्वास ठेवणारे किंवा ज्यांचं तारण झालेलं आहे, असे प्रत्येक जण हा आमच्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी कोण आहे? एक आनंदाचा विषय आहे. प्रियानो, आम्ही विचार करतो, जेव्हा आमचा प्रभू येशू त्या दुःखातून चाललेला होता, जेव्हा आमच्या प्रभूला फटके मारण्यात येत होते, जेव्हा आमच्या प्रभूची निंदा करण्यात येत होती, एवढे जेव्हा आमच्या प्रभूला तोंडावर थुकण्यात येत होतं, जेव्हा आमच्या प्रभूच्या हातापायात खेळ ठोकण्यात येत होते, जेव्हा काट्याचा मुकुट त्याच्या डोक्यामध्ये रुतण्यात येत होता, तेव्हा त्याचं लक्ष त्या दुःखाकडे नव्हतं प्रियानो, त्याचं लक्ष त्या वेदनेकडे नव्हतं प्रियानो, त्याचं लक्ष त्याच्या शारीरिक इजा होत आहेत त्या इजांकडे नव्हतं, तर त्याचं लक्ष त्यानंतर होणाऱ्या परिणामाकडे होतं. तो परिणाम म्हणजे काय? तर तुम्ही आणि मी. त्या गोष्टीमुळे होणारा जो परिणाम किंवा त्या गोष्टीमध्ये होणारा जो फायदा आहे, त्या फायद्याकडे आमच्या प्रभूचं लक्ष होतं. आणि त्याने ते सर्व दुःख, ते सर्व कष्ट त्याने कोणासाठी सहन केले? तुमच्या आणि आमच्यासाठी. कारण की आम्ही कोण आहोत? त्याच्यासाठी आनंदाचा विषय आहोत. किती गंभीर बाब आहे तेव्हा प्रियानो, किती सुंदर अशी बाब आहे, किती आशीर्वादित असे आम्ही लोक आहोत की एक स्वर्गाचा राजा, एक स्वर्गाचा देव, जो पृथ्वी आणि स्वर्गाचा निर्माण करता आहे, तो तुमच्या आणि आमच्या लोकांसाठी ह्या भूतलावर 2000 वर्षापूर्वी येतो. आपल्यासाठी दुःख सहन करतो, आपल्यासाठी तो पापाचा मोबदला म्हणजे मृत्यू त्या काल्वरीच्या क्रूसावर तो सहन करतो. आणि तुम्हाला आम्हाला त्या पापाच्या दासातून सोडवण्यासाठी तो ह्या भूतलावर येऊन आपला प्राण देतो. असा प्रभू तो म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी कोण आहात? आनंद आहात. प्रियानो, आज आम्ही त्या पुत्रासाठी आम्ही कोण आहोत? आनंदाचा विषय आहोत. कारण की तो आनंदाचा विषय का आम्हाला मिळाला आहे?
आणि तो विश्वासाचा उत्पादक, ज्याने पित्याने दिलेला मार्ग कसा केला आहे, विश्वासाने पूर्ण केलेला आहे. प्रियानो, एवढंच नव्हे तर पुढे तो असं म्हणत आहे, तो आता ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी त्या विश्वासणाऱ्याला पटवून देत असं उदाहरण दिल्यानंतर तो पुढे एक गोष्ट म्हणत आहे. तिथं असं लिहिलं आहे, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणाऱ्या येशूकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्याकडे होता त्याकडे त्याने लज्जा तुच्छ मानून स्वर्ग सहन केला. त्यानंतर असं लिहिलं आहे, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. हे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं काय ते दाखवतं, गौरव दाखवतं. हे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य दाखवतो की त्याने तो आज त्या स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे बसलेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि ह्या गोष्टी जेव्हा पटवून दिल्यानंतर, ह्या गोष्टी जेव्हा तो सांगितल्यानंतर, तो विश्वासणाऱ्यांना एक गोष्ट करायला सांगत आहे. तो विश्वासणाऱ्याला एक गोष्ट त्यांच्या आयुष्यात करण्यासाठी सांगत आहे. ती गोष्ट म्हणजे काय, तिथं असं लिहिलं आहे पहिल्या भागामध्ये, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याकडे काय करावे, पाहत असावे. कोणाकडे पाहायला सांगितलं आहे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे, जो विश्वासाचा कोण आहे, उत्पादक आहे. ज्या प्रकारे तो विश्वासात चालला त्याच प्रकारे आम्हाला त्याच्याकडे पाहून काय करायचं आहे, चालायचं आहे. ज्या विश्वासात त्याने सर्व गोष्टी केल्या आणि जसा तो 18 वीरांबरोबर विश्वासात त्यांच्या बरोबर होता, तसा तो आमच्या बरोबरही आजही आहे. आणि आम्हाला तो विश्वासात चालवत आहे. आणि तो म्हणत आहे, कोणाकडे पाहावं, त्याच्याकडे पाहावं. आणि पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो की त्या पुत्राकडे पहा आणि त्यानुसार चाल. पुत्र हा आमच्यासाठी एक प्रमुख उदाहरण आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी एक नमुना आहे, ज्याच्याकडे पाहायचं आहे आणि त्याच्याकडे आम्हाला कशामध्ये चालायचं आहे, विश्वासामध्ये चालायचं आहे. आणि प्रियानो, आम्ही आणखी जी बाब पाहिली ती म्हणजे त्याच्यासाठी आम्ही कोण आहोत, आनंद आहोत. आणि प्रियानो, जर तो आमच्यासाठी, आम्ही त्याच्यासाठी कोण आहोत, आनंद आहोत, तर आमच्यासाठी पण आमचा प्रभू येशू कोण असला पाहिजे, एक आनंदाचा विषय असला पाहिजे. आमच्यासाठी पण आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा आनंदाने भरलेला, एक आमचा एक विश्वासाने भरलेला आमचा देव, त्याच्याकडे आम्हाला पाहायचं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये चालत असताना, विश्वासामध्ये वाढत असताना आम्हालाही आमच्या जीवनामधून काय द्यायचं आहे, त्या पुत्राला आनंद द्यायचा आहे. तो आनंद आम्ही कसा देऊ शकतो, आम्ही आमच्या चालचलुणीकीतून आम्ही त्याला आनंद देऊ शकतो. आम्ही त्याला आनंद कसं देऊ शकतो, आम्ही आमच्या बोलण्यातून त्याला आनंद देऊ शकतो. आम्ही त्या प्रभूला कसा आनंद देऊ शकतो, आम्ही आमच्या विचारातून, आमच्या वागणुकीतून आम्ही त्याला काय देऊ शकतो, आनंद देऊ शकतो. प्रियानो, खरोखर जसा तो आमच्यासाठी आनंद आहे, त्याच प्रकारे आमच्यासाठी आमचा प्रभू येशू ख्रिस्त कसा असला व्हावा, आनंदाचा विषय असला व्हावा. खरोखर ह्या जो विश्वासाचा उत्पादक आहे, जो आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा एक गुणधर्म आहे किंवा एक नाव आहे, आम्ही इथे पाहतो तो कोण आहे, विश्वासाचा कर्ता आहे. ही इज द कॅप्टन ऑफ फेथ. आमचा विश्वासाचा उत्पादक आहे. खरोखर त्याने जो आनंद आमच्यामध्ये दिला आहे किंवा आम्हाला विश्वासाने ते तारला आहे, त्या देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आणि जो विषय आम्ही आज पाहिला, विश्वासाचा उत्पादक, त्या विश्वासामध्ये आम्हाला चालण्यास देवबाप तुम्हाला आणि मला सहाय्य करो. प्रभूची स्तुती असो. धन्यवाद.